2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अनेक रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांची कामं सुरू आहेत। यातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नाशिक रिंग रोड प्रकल्प। परंतु या प्रकल्पाच्या घोषणेपासूनच यात अनेक अडथळे येत गेले आणि या प्रकल्पाचं काम जे आहे ते थांबत गेलं। परंतु आता तोंडावर येऊन ठेपलेला सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी या प्रकल्पाचं काम पूर्ण होईल का असा प्रश्न सुद्धा नागरिकांना आता पडलेला आहे। अशातच आता रिंग रोडच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली असल्याचं बोललं गेलंय आणि या प्रकल्पाच्या कामाला कधी सुरुवात होणार याबद्दलची सुद्धा स्पष्टता समोर आली आहे। चला तर मग याबद्दलच अधिक सविस्तररित्या आणि सोप्या शब्दात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नाशिक शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या तब्बल 66.15 किलोमीटरचा नाशिक रिंग रोड हा 25 गावांमधून जाणारा महामार्ग असून या प्रस्तावित रिंग रोडसाठी 366 हेक्टर म्हणजेच 915 एकर क्षेत्र जमीन लागणार आहे। शिवाय प्रस्तावित 66.15 किलोमीटर पैकी 50 किलोमीटरचं जे क्षेत्र आहे ते खाजगी जमीन मालकांचं आहे आणि त्याचमुळे आतापर्यंत या प्रकल्पाला ब्रेक लागला होता। म्हणजेच या जमीन खरेदीचं मोठं संकट उभं राहिलं होतं। जसं की खाजगी जमीन मालकांनी जमिनीच्या बदल्यामध्ये मिळणारा मोबदला, लावण्यात येणारे निकष यावर आक्षेप घेतला होता आणि याशिवाय काही ठिकाणी बागायती जमीन रिंग रोडसाठी जाणार असल्याने सुद्धा मार्ग बदलावा किंवा अधिक मोबदला मिळावा अशी जमीन मालकांची अपेक्षा होती। परंतु आता हाच अडथळा दूर झाला असल्याचं म्हटलं गेलंय। तर 16.15 किलोमीटर क्षेत्राची जमीन सरकारी आहे आणि ज्याच्या जमीन खरेदीची तशी आवश्यकता सुद्धा राहणार नसल्याचं म्हटलं गेलंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिंग रोड प्रकल्पाबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत की त्यांनी सांगितले की रिंग रोडसाठी लागणाऱ्या जमिनीपैकी 50% जमीन संपादन होताच लगेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी। दरम्यान यासाठी सध्या जमीन खरेदीची प्रक्रिया सुद्धा वेगामध्ये सुरू आहे आणि 31 मार्च पर्यंत जमिनीचे दर निश्चित करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। ज्या जमीन मालकांनी संमती दिली आहे त्यांच्याकडून सरकार थेट जमीन खरेदी करणार आहे। यानंतर एप्रिलच्या अखेरपर्यंत कामाच्या निविदा म्हणजेच टेंडर जाहीर होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि निविदा जाहीर होताच प्रत्यक्ष काम सुद्धा सुरू होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या कामासाठी MSIDC आणि महसूल विभाग एकत्र येऊन नियोजन करणार आहे। तसंच महसूल, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख आणि लेखा विभाग यांच्या समितीद्वारे या प्रकल्पाला वेग दिला जातोय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रकल्प सरकारी असल्यामुळे जमीन खरेदी करताना लागणारी मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी जमीन मालकांसाठी सुद्धा माफ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तर दुसरीकडे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुद्धा राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत असल्याचं समोर आलंय। याचबरोबर अलीकडेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा शिखर समितीची सुद्धा बैठक झाली होती आणि या बैठकीत त्यांनी सर्व कामं वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। कुंभमेळ्याच्या आयोजनामध्ये कुठलीही कमतरता पडू नये किंवा राहू नये यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान रिंग रोड बद्दल बोलायचं झालं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सुरुवातीला म्हटल्यानुसार सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून सुद्धा भाविक येण्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्यात। त्यामुळे त्या काळात नाशिक शहरातील रस्त्यांवर ताण येऊ नये, वाहतूक सेवा विस्कळीत होऊ नये, इथे येणारी गर्दी शिवाय वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊनच येणाऱ्या गर्दीचं योग्य नियोजन करण्यासाठी अनेक प्रकल्प सध्या युद्ध पातळीवर इथे सुरू आहेत आणि ज्याचा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे नाशिक रिंग रोड प्रकल्प। आता रिंग रोड बद्दल आणखी जाणून घ्यायचं झालं किंवा त्याचे फायदे समजून घ्यायचे झालं तर राज्यातील मुंबई आणि पुण्यानंतर झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा भरत असून यंदा 31 ऑक्टोबरला ध्वजारोहणाने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभाचा शंखनाद होणार आहे। शिवाय तब्बल 75 वर्षांनंतर यंदा 23 महिने सिंहस्थ कुंभाचं पर्व असेल आणि कुंभमेळ्यामध्ये देश-विदेशातून 12 ते 15 कोटी भाविक हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त केला गेलाय आणि त्यासाठीच पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यात येत आहेत आणि त्यासाठी कुंभमेळ्यापूर्वी हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी शासन व प्रशासन सुद्धा आग्रही आहे। नाशिक बाह्य रिंग रोडचा प्रस्तावित मार्ग जो आहे तो DRDO जंक्शन म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग 60 इथून सुरू होणार असून हा रस्ता शहराला पूर्णपणे वळसा घालत पुन्हा त्याच महामार्गाला जोडला जाणार आहे। या प्रकल्पामध्ये 4 ते 6 पदरी रस्त्याची उभारणी केली जाणार असून त्यामध्ये 5 मोठे पूल, 2 रेल्वे उड्डाण पूल आणि 8 वाहनांसाठी भुयारी मार्ग म्हणजेच अंडरपास सुद्धा असेल। याशिवाय दोन्ही बाजूंना सेवा रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे आणि हा रिंग रोड 4 राष्ट्रीय महामार्ग आणि 4 राज्य महामार्गांना सुद्धा जोडला जाणारा महत्त्वाचा दुवा सुद्धा ठरणार आहे। एकूण या रस्त्याची रुंदी 60 मीटर असणार असून मुख्य मार्ग जो आहे तो 4 लेनचा असेल आणि यासोबतच दोन्ही बाजूंना सुद्धा प्रत्येकी 7 मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड सुद्धा तयार करण्यात येणार आहे
आणि हे सेवा रस्ते मुख्य रस्त्यांच्या समांतर आणि जमिनीच्या पातळीवर असतील. या महामार्गाच्या सविस्तर आराखड्यानुसारच आता आडगाव येथील ट्रक टर्मिनल पासून रिंग रोडची सुरुवात होईल आणि पुढे हा मार्ग दिंडोरी रोड आणि पेठ रोड ओलांडत गंगापूर, पिंपळगाव, बहुले इथे पोहोचणार आहे. त्यानंतर नाशिक त्र्यंबक मार्ग ओलांडून दुडगाव शिवारातून पुढे जात रायगड नगर इथे मुंबई आग्रा महामार्गाला सुद्धा जोडला जाईल. याशिवाय गोंदे दुमाला इथे हा रिंग रोड नाशिक तवा वाढवण या महामार्गाशी सुद्धा जोडला जाणार असल्याचं म्हटलं गेलंय. आणि इतकंच नाही तर आडगाव टर्मिनल पासून नाशिक, चेन्नई आणि नाशिक अक्कलकोट या महामार्गांना सुद्धा या रिंग रोडद्वारे जोडणी मिळणार आहे. एकूणच हा बाह्य रिंग रोड नाशिक शहरातील फक्त वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच विविध महामार्गांमधील कनेक्टिव्हिटी सुद्धा यामुळे सुधारणार आहे आणि महत्त्वाची भूमिका रिंग रोडची यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर नाशिक शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भविष्यात नवीन उद्योग, आयटी पार्क, छोटे छोटे उद्योग भरभराटीला येऊ शकतील आणि रिअल इस्टेट क्षेत्राला सुद्धा बूस्ट मिळेल आणि त्यातूनच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होऊ शकते. शिवाय सुमारे 7,600 कोटीहून अधिक खर्चाच्या या रिंग रोड प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तर या रस्त्यामुळे नाशिकमधील वाहतुकीचा प्रश्न हा कायमचा निकाली निघणार आहे. या रिंग रोडमुळे रस्त्यालगतच्या गावांच्या सर्वांगीण विकासाला आणि जिल्ह्यातील कृषी, उद्योग, पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीला सुद्धा मोठी चालना मिळाली. इतकंच नाही तर कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविकांसाठी हा सुखर वाहतूक व्यवस्था उभी राहणार असून भविष्यातील नाशिकच्या दृष्टीने हा महामार्ग आता गेम चेंजर ठरणार असा दावा सुद्धा केला जातोय. त्यामुळे आपल्याला आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नक्की भविष्यामध्ये हा महामार्ग अशा प्रकारे काम करतो का, हा रिंग रोड नाशिकची वाहतूक कोंडी कायमची मार्गी लावतो का. मात्र तुमचं याबद्दलचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.